मंडळी नमस्कार. देवदत्त मोरे DM आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज पिंपरत या ठिकाणी एक आदत एक बैल मैदान पार पडते आणि या मैदानामध्ये आपल्याला माहीत असेल की आपणा सर्वांचा आवडता वाईट गोल आणि तसाच देखणा म्हणून समजला जाणारा मोठा सोन्या 50-50 याचा वारसदार म्हणून किंवा याचा मुलगा उज्जैन आजच्या या फलटण पिंपरत या ठिकाणी होणाऱ्या या आदतच्या मैदानामध्ये मित्रांनो पाळण्यासाठी आला होता. आणि त्याचा पायरा होता तो म्हणजे पुशेगाव हिंद केसरीचा ओरिजिनल मानकरी शाहिदभाई मुलानी यांचा हिंद केसरी सचिन आणि उज्जैन ही गाडी मित्रांनो आज पळाली आणि फायनलसाठी पात्र झाली आहे. मित्रांनो, ही गाडी गट क्रमांक 12मध्ये मित्रांनो पळाली होती. त्याचबरोबर सेमीफायनल 5मध्ये ही गाडी पळाल्याने सुंदर असा पळ दाखवून निर्वाद वर्चस्व या गाडीने मित्रांनो पटकवलेलं आहे. कुठेतरी मोठ्या सोन्याचे काही गुण आपल्याला या उज्जैनमध्ये मित्रांनो पाहायला मिळतात. ज्या पद्धतीचा त्याचा पळ आहे तो मित्रांनो 100% आपलं या मोठ्या सोन्याचं नाव या बैलगाडी क्षेत्रामध्ये मित्रांनो नक्कीच करणार आहे. त्याच्या पळावरून दिसून येतं आहे. तुम्हाला मित्रांनो काय वाटतं ते देखील कमेंट करून नक्कीच सांगा. फलटण बैलगाडी संघटना या यूट्यूब चॅनलवरती हे मैदान मित्रांनो लाईव्ह पाहायला मिळते. बरेच जण कमेंट वगैरे करतात की मैदान कोणत्या चॅनलवरती लाईव्ह आहे. तर ते फलटण बैलगाडी संघटना हा यूट्यूब चॅनल त्याच्यावरती ते मैदान चालू आहे. जवळपास 74 गट मित्रांनो झालेत. भरपूर बैलगाडी मालकांनी प्रतिसाद दिला आणि महत्त्वाचं म्हणजे ते उज्जैन कशा पद्धतीचं पळतोय हे मी देखील मित्रांनो आज बघत होतो. तर गट क्रमांक 12 आणि सेमीफायनल 5 बघा तुम्ही कशा पद्धतीचा पळ उज्जैन दाखवल्याने सचिन बरोबर पळाला आहे म्हटल्यानंतर नक्कीच त्याच्यामध्ये काही ना काहीतरी गुण सोन्याचे मित्रांनो 100% आहेत. आणि येत्या काळात आपल्याला उज्जैन 50-50 धावणीचं नाव करताना नक्कीच मित्रांनो दिसेल. आज देखील त्यानं गुलालाच पात्र ठरून 50-50 धावणीचं आणि सोन्याचं नाव मित्रांनो पुन्हा एकदा या बैलगाडी क्षेत्रामध्ये निघण्यास किंवा प्रेक्षकांच्या मनात जागा करण्यास भर पाडली असं म्हणावं लागेल. तर तुम्हाला या जोडीविषयी किंवा उज्जैनच्या पळाविषयी काय वाटलं हे मला कमेंट करून मित्रांनो नक्कीच सांगा. धन्यवाद.